नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के पूर्व आमदार प्रकाश गजबे से हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने शीतकालीन सत्र 2025 में उठाए जाने वाले विभिन्न मुद्दों पर विस्तार से की बात। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की संवाददाता मनीषा श्रीवास की विधान भवन से लाइव रिपोर्ट। सर, इस बार अधिवेशन सिर्फ एक हफ्ते का है। आपको लगता है विदर्भ की समस्या जो है, हमारे नागपुर की जो समस्या है, कई शिक्षक है ऐसे जो आंदोलन कर रहे हैं, कई आंदोलन हो रहे हैं, आपको लगता है कि उनकी समस्या सब समाधान होगा इस अधिवेशन के माध्यम से? भारतीय संविधानाच्या माध्यमातून या विधान भवनाला खूप महत्त्व प्राप्त आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर इथे हे कायदे बनवणारं विधान भवन आहे, जे लोकांच्या त्या ठिकाणी हिताचे कायदे करून त्यांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी होत असते। आणि म्हणून या ठिकाणी जे आता सभागृहाचं कामकाज सुरू आहे, तर त्या सभागृहाचं कामकाज हे जनहिताकरता त्याची चर्चा घडून आणली पाहिजे, चर्चा घडून त्या ठिकाणी लोकांना न्याय दिला पाहिजे। आमच्या नागपूर शहरामध्ये उपराजधानीमध्ये अधिवेशन होत असताना आम्हाला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी काहीतरी घोषणा करतील, 1000-2000 कोटी त्या ठिकाणी मदत म्हणून देतील असा विश्वास आहे। त्यांनी मिहानचा प्रश्न तडीस लावायला पाहिजे आणि या ठिकाणी बेरोजगारांचा प्रश्न मोठा आहे। बेरोजगार लोकांना रोजगार मिळवून देण्याकरता आपण मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे त्यांनी लवकरात लवकर पोलीस पदभरती असो किंवा प्राध्यापकाच्या जागा असो किंवा क्लरिकल जागा असो, सगळ्या महाविद्यालयामध्ये पदभरती असो किंवा मग ज्या काही कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्ये पण पदभरती सुरू व्हायला पाहिजे आणि त्याचा डेट दिली पाहिजे की या 30 डिसेंबर किंवा 31 जानेवारीपर्यंत पदभरती व्हायला पाहिजे, गरीब लेकरांना नोकरी मिळायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला पाहिजे असा या ठिकाणी लोकांचा आग्रह आहे। तर आम्ही त्यांना विनंती करतो की या बैठकीमध्ये काय होते ते नाही, परंतु निदान निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे। आता त्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पैसे खर्च झाले ठीक आहे, परंतु त्यांनाही दिली पाहिजे आणि पण शेतकऱ्यांना पण दिली पाहिजे आणि जे बेरोजगार युवक आहे त्यांना कायम नोकरी पाहिजे अशी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा प्रायव्हेट म्हणजे भरती व्हायला नको, कायमची नोकरी मिळाली पाहिजे, परमनंट नौकरी मिळाली पाहिजे आणि हक्काची नौकरी मिळाली पाहिजे, याच्याकरता सरकारने विचार केला पाहिजे। सर, जैसे कि हमने देखा है कि बड़ी क्षेत्र में भी हॉकर्स की एक बड़ी समस्या थी, उनके पार्किंग की बड़ी समस्या है, जो बाजार करने के लिए आते हैं उनकी बड़ी समस्या है पार्किंग की, तो आपने कई बार आवाज़ उठाई सर, उसके ऊपर क्या हुआ अभी आप क्या बोल? मी हॉकर्स आणि जे गरीब लोकांकरताच लढाई लढत आलो। या ठिकाणी हॉकर्स 40,000च्या हॉकरच्या तर मला तर वाटते लाख हॉकर 1 लाख लोक या ठिकाणी हॉकरचे आहे ते व्यवसाय करताय आणि त्यामुळे त्या हॉकर्सना न्याय देण्याकरता सरकारने धोरण निश्चित केलेलं आहे। केंद्र सरकारने कायदा पास केला आहे, सुप्रीम कोर्टाचे त्या ठिकाणी निर्देश असताना सुद्धा त्या ठिकाणी हॉकर्सवरती अन्याय होतोय। ते हॉकर्सला न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता आम्ही भांडत राहणार आहे। सर, जैसे कि हम देख रहे हैं नागपुर के आसपास के जो गांव है वहाँ पर अभी भी पानी की समस्या बनी हुई है, जबकि वो शहर को लगकर गांव है, तो ऐसे में आपकी इस पे क्या राय रहेगी? ते शहराच्या बाहेर असणारी जी गावं आहेत त्या गावाचा तर प्रश्न आहेच आहे, त्यांना पाणी मिळत नाही, परंतु आपण शहरामध्ये सुद्धा आजही टँकरनी पाणी जाते, हा प्रश्न अनुत्तरित आहे। तर 24 तास पाणी देण्याचं काय झालं हे सरकारने त्या ठिकाणी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। तो कहीं ना कहीं भाजपा की सरकार जो बोलती है सबका साथ सबका विकास, तो कहीं ना कहीं विकास फिर भी अधूरा है, आपको लगता है? विकास झालेला नाही, अजूनही टँकर सुरू आहे, ते टँकर बंद झाले पाहिजे। अगोदर टँकर बंदचं आवाहन करून पाणी 24 तास लोकांना दिलं पाहिजे। पाण्याची कमतरता आहे, आजही अनेक अशा वस्त्या त्या पाण्याविना त्या ठिकाणी दिसत आहे। लोक मडके भांडे घेऊन पाण्याला अर्धा किलोमीटरवर जात आहे। हमारे चैनल से बात करने के लिए बहुत धन्यवाद सर। आपको भी धन्यवाद, आपके चैनल को भी सबने सब्सक्राइब करना चाहिए, ऐसी मैं लोगों को रिक्वेस्ट करता हूँ। थैंक यू सर। ओके।